कल्पना करा, एक साधा दिवस तुम्ही आयुष्यातील एक छोटा आनंद साजरा करताय. नवीन आयफोन घेतलाय किंवा कदाचित एक महागडी कार, आणि त्या आनंदाच्या क्षणाला कॅप्चर करून तुम्ही इंस्टाग्रामवरती शेअर करताय. लाईक्स वाढतायत, लोक तुमचं कौतुक करतायत आणि तुम्हाला वाटतं की हे सगळं माझं आहे, माझं आयुष्य आहे. पण काही दिवसांनी अचानक तुमच्या दारावरती एक नोटीस येते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून, आणि त्या नोटीसचं कारणच आहे तो तुमचा फोटो जो तुम्ही अभिमानाने सोशल मीडियावरती टाकला होता तोच. आणि इथूनच सुरू होतं ते 2026चं वास्तव, जिथे तुमचं आयुष्य फक्त तुमचं राहत नाही तर ते एक डिजिटल रेकॉर्ड बनतं. 2026मध्ये बँकिंग आणि टॅक्सेशनचं स्वरूप पूर्णपणे बदललं आहे. एक काळ होता जेव्हा इन्कम टॅक्स फक्त तुमच्या इन्कम आणि बँक ट्रान्झॅक्शनवरच आधारित होतं. तुम्ही किती कमवताय, किती खर्च करताय किंवा किती दाखवताय तेवढंच महत्त्वाचं होतं. पण आता मात्र गोष्ट खूप पुढे गेली आहे. आता तुमचं डिजिटल फुटप्रिंट, म्हणजे तुम्ही ऑनलाईन काय करता, कुठे जाता, काय दाखवता, हे सगळं एका इनविजिबल सिस्टममध्ये रेकॉर्ड होत आहे. हा सिस्टमच तुमचं बँक स्टेटमेंट आणि तुमचं सोशल मीडिया यांचं एकत्र विश्लेषण करतो, आणि जर कुठे मिसमॅच दिसला तर तुमच्यापर्यंत लगेच पोचतो. आता समजा तुम्ही तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये 7 लाखांची इन्कम दाखवली, जी एक सामान्य मध्यमवर्गीय इन्कम आहेच. पण त्याचवेळी तुमच्या इंस्टाग्रामवरती लक्झुरी लाईफचे फोटो दिसत असतील किंवा 50-60 लाखांच्या गाड्या, फॉरेन ट्रिप, महागड्या हॉटेल्स, आणि हे सगळं जर तुमच्या बँक ट्रान्झॅक्शन्समध्ये दिसत नसेल तर सिस्टम लगेच अलर्ट होतो. तर तो विचारतो की हे पैसे कुठून आले, आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागतं. कारण आता 2026मध्ये तुमचं सोशल मीडिया हे फक्त एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्म नाही, तर ते एक प्रकारचं फायनान्शियल एव्हिडन्स बनलं आहे. लोकांना वाटतं की माझं अकाउंट प्रायव्हेट आहे, मला कोण पाहणार, पण डिजिटल वर्ल्डमध्ये प्रायव्हेट ही फक्त एक इल्युजन आहे. तुमच्या प्रत्येक ऑनलाईन ॲक्टिव्हिटीमागे एक डाटा ट्रायल तयार होत असतो. तुम्ही फ्लाईट बुक करता, हॉटेलमध्ये चेक इन करता, ऑनलाईन पेमेंट करता किंवा फक्त फोटो क्लिक करून क्लाउडमध्ये सेव्ह करता. हे सगळं तुमच्या डिजिटल आयडेंटिटीचा एक भाग बनतं, आणि गरज पडल्यास हे सगळं एकत्रित जोडून एक पूर्ण स्टोरी तयार केली जाऊ शकते. अर्थातच प्रत्येक व्यक्तीवर इतका बारकाईने लक्ष तर ठेवला जाऊ शकतच नाही, पण जिथे शंका निर्माण होईल तिथे मात्र तपास नक्कीच होईल. याच दरम्यान एक दुसरी महत्त्वाची समस्या होती, लोन रिकव्हरी. अनेक लोकांनी अनुभव घेतला असेल की जेव्हा ते लोन रिपे करू शकत नाहीत तेव्हा रिकव्हरी एजंट्स त्यांना त्रास देतातच, अपमान करतात, कधी कधी त्यांच्या कुटुंबियांनाही देखील यात ओढतात. पण 2026मध्ये RBIने या गोष्टींवरती कठोर पाऊल उचललं आहे. आता रिकव्हरी एजंट्ससाठी स्ट्रिक्ट गाईडलाईन्स तयार केली गेली आहे. ते फक्त सकाळी 8 ते संध्याकाळी 7 या दरम्यानच संपर्क करू शकतील. त्यानंतर केलेला कोणताही कॉल किंवा व्हिजिट बेकायदेशीर मानला जाईल. याशिवाय ते तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना फोन करून तुमच्याबद्दल माहिती देऊ शकत नाहीत. आता तुमचं सन्मान जपणं हे आता कायद्याने इन्फोर्स केलं गेलं आहे. जर कोणत्याही एजंटने हे नियम मोडले तर बँकेवरती कारवाई होऊ शकते किंवा त्यांचा लायसन्ससुद्धा रद्द होऊ शकतो. तसंच कॅश ट्रान्झॅक्शनवर आता कडक नजर ठेवली जात आहे. पूर्वी लोकांना वाटायचं की कॅशमध्ये व्यवहार केल्यास तो ट्रेस होत नाही, पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. पॅन कार्ड आता जवळपास प्रत्येक मोठ्या व्यवहारासाठी अनिवार्य केलं गेलं आहे. आता तुम्ही कार खरेदी करत असाल, प्रॉपर्टी घेत असाल किंवा मोठी शॉपिंग करत असाल तर तुमची माहिती थेट इन्कम टॅक्स डिपार्टमेंटपर्यंत पोहोचू शकते. जर तुम्ही एका वर्षात 10 लाखांपेक्षा जास्त कॅश डिपॉझिट किंवा विड्रॉ केलं तर ते ऑटोमॅटिकली रिपोर्ट केलं जातं, आणि हा एकच ट्रान्झॅक्शन नाही तर पूर्ण वर्षाचा एकत्रित आकडा असतो. आता कल्पना करा, तुम्ही दर महिन्याला 1 लाख कॅश काढता. तुम्हाला वाटतंय की हा एक छोटा अमाऊंट आहे, पण वर्षभरात तो 12 लाख होतो, आणि सिस्टम ते कॅप्चर करतोच. मग तुम्हाला विचारलं जातं की तुम्हाला इतका कॅश का हवा, आणि जर तुमच्याकडे योग्य उत्तर नसेल तर अडचण निर्माण होऊ शकते. याचप्रमाणे जर तुम्ही क्रेडिट कार्डचं बिल कॅशमध्ये भरत असाल किंवा प्रॉपर्टी डीलमध्ये 2 लाखांपेक्षा जास्त कॅश वापरत असाल तर त्यावर देखील पेनल्टी लागू शकते, कधी कधी 100% दरम्यान ATM आणि UPI ट्रान्झॅक्शनमध्येही सबटल पण महत्त्वाचे बदल झाले आहेत. पूर्वी लोकांना वाटायचं की ATM लिमिट संपली तरी UPI वापरून कॅश काढता येईलच, पण आता मात्र दोन्ही एकाच लिमिटमध्ये काउंट होतात. म्हणजेच तुम्ही ATMमधून 3 वेळा पैसे काढले आणि नंतर UPIद्वारे आणखी पैसे काढले तर ते एक्स्ट्रा ट्रान्झॅक्शन समजले जातील आणि त्यावर चार्जेस लागू होतील. प्रत्येक अतिरिक्त ट्रान्झॅक्शनवर 23 रुपये प्लस GST म्हणजे साधारणतः 25 रुपये चार्ज लागतो. हे छोटे वाटू शकतं, पण वारंवार काढल्यास ते मोठ्या अमाऊंटमध्ये कन्वर्ट होतं. स्टॉक मार्केटमध्येही 2026मध्ये असे बदल दिसून येतात. विशेषतः फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा काळ थोडा महागडा झालाच आहे. सरकारने STT म्हणजेच सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स वाढवला आहे. याचा अर्थ असा की जे लोक शॉर्ट टर्म ट्रेडिंग करतात त्यांचा कॉस्ट वाढणार आहे. या उलट लॉंग टर्म इन्व्हेस्टरसाठी कोणताही मोठा बदल नाहीच. त्यामुळे एक सबटल मेसेज दिला जातोय की ट्रेडिंग कमी करा आणि इन्व्हेस्टिंग वाढवा. पण या सगळ्या कडक नियमांमध्ये एक सकारात्मक गोष्ट देखील आहेच, डिजिटल फ्रॉड प्रोटेक्शन. आजच्या डिजिटल युगात फ्रॉड वाढतच आहेत, आणि म्हणून
RBIने एक सेफ्टी नेट इंट्रोड्यूस केला आहे. जर तुमच्यासोबत ऑनलाईन फ्रॉड झाला असेल आणि तुम्ही 5 दिवसाच्या आत रिपोर्ट केला तर तुम्हाला 85% कम्पेन्सेशन मिळू शकतं. मॅक्झिमम 25,000 पर्यंत. ही एक मोठी मदतच आहे, पण त्यासाठी वेळेत ॲक्शन घेणं खूप गरजेचं आहे. शेवटी 2026 आपल्याला एक स्पष्ट संदेश देतं. तुमचं आयुष्य ट्रान्सपॅरंट झालं आहे. तुम्ही काय कमवता, काय खर्च करता आणि काय दाखवता हे सगळं एकमेकांशी जोडलं गेलं आहे. त्यामुळे आता स्मार्ट होणं गरजेचं आहेच. सोशल मीडियावर जे दाखवता ते वास्तवाशी मॅच होते का? कॅश ट्रान्झॅक्शन किती करता? रेकॉर्ड्स ठेवता का? हे सगळं महत्त्वाचं बनलं आहे. आता एक प्रश्न तुमच्यासाठी आहे. तुम्ही तयार आहात का या नवीन जगासाठी, जिथे प्रत्येक क्लिक, प्रत्येक ट्रान्झॅक्शन आणि प्रत्येक पोस्ट तुमचं फ्युचर ठरवू शकतो?